नवीन बांधकाम करण्यात आलेल्या प्राथमिक शाळेतील वर्गातील स्लॅबचे प्लास्टर कोसळले। मुले प्रार्थनाला बाहेर गेल्याने मोठी दुर्घटना टळली। तर इमारतीच्या दर्जाची चौकशी करा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अमरण उपोषणाला बसले। लोणंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 व 2 येथील नवीन इमारतीमधील दुसरी अ च्या वर्गातील प्लास्टर सकाळी शाळा भरताना पडले असून स्लॅबच्या प्लास्टरचा मोठा भाग वर्गातील बेंचवर ढासळलाय। सुदैवाने याच वेळी वर्गातील मुले प्रार्थनेसाठी बाहेर पटांगणावर आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। एकाच महिन्यापूर्वी या नवीन शाळेतील इमारतीमध्ये वर्ग सुरू करण्यात आले होते। याच इमारतीमधील इयत्ता दुसरी अ च्या वर्गातील स्लॅबच्या प्लास्टरचा भला मोठा भाग अचानक वर्गातील बेंचवर आदळला। याच वेळी सुदैवाने वर्गातील मुले व शिक्षक प्रार्थनेसाठी बाहेर असल्याने मोठी दुर्घटना टळली। मात्र या ढासळलेल्या प्लास्टरमुळे फायबरच्या बेंचचा तुकडा उडाला। वर्ग सुरू असताना ही घटना घडली असती तर लहान मुले व शिक्षकांच्याही जीवास धोका उत्पन्न झाला असता। दर्जाहीन बांधकामामुळे स्लॅबचे प्लास्टर कोसळले असल्याचा आरोप पालक व सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते करत आहेत। घटना घडल्यानंतर तातडीने संबंधित ठेकेदाराने वरील स्लॅबचे प्लास्टर पूर्ववत केले असून ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला। मात्र या संपूर्ण बांधकामाच्या दर्जाची चौकशी व्हावी यासाठी 7 प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कय्यूम मुल्ला, माहिती अधिकारी कायदा जनजागृती अभियान केंद्र खंडाळा तालुका अध्यक्ष यशवंत दनाने, संभाजी ब्रिगेडचे खंडाळा तालुका कार्याध्यक्ष दीपक बाटे याच वर्गाच्या बाहेर ठिय्या मांडून अमरण उपोषण करण्यासाठी बसले असून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत। यावेळी अनेक पालकांनीही याबाबत चिंता व्यक्त केली। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 व 2 मुले नंबर 1 व 2 या शाळेच्या नवीन बांधकामाची इयत्ता दुसरीमधील PM श्री योजनेत बसलेल्या इयत्ता दुसरी अ च्या वर्गातील सिलिंगच्या पूर्ण प्लॅस्टर खाली ढासळलं। सुदैवाने या दरम्यान प्रार्थना शाळेची सुरू होती, त्यामुळे विद्यार्थी त्या वर्गात बसलेले नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। परंतु यापूर्वी मान्य जिल्हाधिकारी सो सातारा, जिल्हा शिक्षण अधिकारी व जिल्हा परिषदचे CO यांकडे या घटना घडण्यापूर्वी योग्य त्या उपाययोजना कराव्यात। या शाळेत एकच महिना झाला ही शाळा सुरू झालेली आहे। यापूर्वी जुन्या इमारतीमध्ये 100 वर्षापूर्वीच्या इमारतीमध्ये शाळा सुरू होती। या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून या ठिकाणी मुलांना बसवण्यात आलं, परंतु याही ठिकाणी मुलं जीव मुठीत घेऊन बसत आहेत। या संपूर्ण शाळेचं बांधकाम याचा दर्जा तपासणे आता अत्यावश्यक झालेला आहे। मुलांचं व शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने सदर या शाळेची पुन्हा दर्जाची तपासणी व्हावी, तसेच या आत्ता घडलेल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून संबंधित प्रकल्प अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, तसेच या शाळेचं ऑडिट होऊन या शाळेत असा पुन्हा प्रकार घडणार नाही याबाबत ही जबाबदारी स्वीकारावी यासाठी आम्ही प्रशासनाकडे फोनद्वारे विनंती केली, परंतु कोणीही दखल घेतली नाही। यामुळे आम्ही तातडीने लगेचच आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला। आम्ही आमरणाला उपोषणाला बसलो असता गटविकास अधिकारी यांनी नुसतं पाहून गेले की सदर ढासळलेला भाग हा संबंधित ठेकेदाराच्या कोणीतरी व्यक्तीने येऊन प्लॅस्टर ऑफ पॅरिस लावून तो मुजवण्याचा प्रकार कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये केला आहे। सदर बाब खूप गांभीर्याची आहे। सर्व इमारती या नव्या असून सुद्धा धोकादायक आहेत, तरी याबाबत सखोल चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई व्हावी म्हणून आजच्या आम्ही आमरण उपोषण सुरू केलेले आहे। नमस्कार। आज दुपारी सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे असं कळालं की शाळा नंबर 1 आणि 2 याचा इयत्ता दुसरीचा वर्गातील स्लॅब छोटासा कोसळला। सुदैवाची बाब अशी आहे की त्यावेळेस मुलं प्रार्थनेला बाहेर होती। आज 70 वर्षाची शाळा या बाजूला समोर असताना जिथं आम्ही शिकलो त्या ठिकाणीचं काम अजूनही मजबूत आहे आणि 2 वर्षात झालेलं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। ज्यांनी काम केलं आहे त्यांची मुलं या शाळेमध्ये शिकत नाही आणि जिथं आमची गोरगरिबांची जिथं मुलं शिकतात त्या मुलांवरती हा एक वेगळ्या पद्धतीचा प्रयोग केला जातो। माझ्या माहितीनुसार ह्या शाळेत अजून इमारतीचं कंप्लिशन सर्टिफिकेट मिळालेलं नाही आहे। अशी एक वेळ येईल की दुचाकीवरती पालकांना हेल्मेटची सक्ती होते आणि त्याला कायद्याचं प्रशासनाने जर पालन केलं नाही तर त्यांना दंड बसतो। आज या शाळेमध्ये मुलांना हेल्मेट घालून येण्याची वेळ येते। आज या ठिकाणी जर बारकाईने पाहिलं तर शाळेच्या बेंचचा एक मोठा तुकडा तुटलेला आहे। ज्यावेळेस स्लॅब पडला त्यावेळेस त्या बेंचचा एक मोठा तुकडा पडलेला आहे। जर त्या एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यावरती पडलं असतं तर ही मुलं त्यांनी भरून दिली असती का? माझी प्रशासनाला विनंती आहे
की या शाळेच्या केलेल्या कामाचं ऑडिट रिपोर्ट व्हावा आणि संबंधित शाळेत जोपर्यंत ऑडिट रिपोर्ट होत नाही तोपर्यंत मुलांना चांगल्या सुरक्षित ठिकाणी शिक्षण दिलं जावं ही माझी प्रामुख्याने मागणी असेल। या आलेल्या सर्व पालकांचं आणि येणाऱ्या सगळ्या पालकांना मी हात जोडून विनंती करेन की आपण येणाऱ्या गट शिक्षण अधिकारी असतील, BDO असतील किंवा संबंधित जिल्हा परिषदचे अधिकारी असतील त्यांच्याकडे आपण लेखी मागणी करूयात जेणेकरून आपल्या मुलांचं भविष्य हे सुरक्षित होणं गरजेचं आहे। धन्यवाद। नमस्कार। मागील 2-3 महिन्यापासून संबंधित जिल्हा परिषद या बांधकाम विभागाला मी या शाळेच्या अवैध आणि अनधिकृतपणे केलेल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामासंदर्भात मागील 2-3 महिन्यापासून मी पाठपुरावा करत आहे। तर मागील काही 15 दिवसापूर्वी ॲडिशनल CO आले होते, त्यांना मी सांगितलं होतं की बाबा पाटी या ठिकाणचा स्लॅब वगैरे कोसळण्याची दाट शक्यता आहे, तर त्या संबंधित प्रकल्प अधिकारी असतील किंवा जो ठेकेदार असेल त्यांच्यात या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, पण त्याबाबत त्यांनी टाळाटाळ व उडवाउडवीची उत्तरं देत सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला। त्याच अनुषंगानं आज माननीय कयूम भाई असतील त्यांनी मला याबाबत घडलेल्या घटनेबाबत मला कल्पना दिली। तात्काळ मी या ठिकाणी येऊन कयूम भाई यांच्यासोबत आमरण उपोषणास बसलो आहे। तरी संबंधित ठेकेदार व जे कोण असतील जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्यावर फौजदारी स्वरूपात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज मी कयूम भाई आणि बाटेसाहेब असतील व मी स्वतः याबाबत आमरण उपोषणाला बसलेलो आहे। धन्यवाद।